एप्रिलपर्यंत उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि निवडणूक कक्षाचं सँडो रजिस्टरमध्ये आकड्यांची प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते। निवडणूक खर्च निरीक्षकांच्या तपासणीमध्ये ही तफावत आढळली आहे। प्रशासनाच्या माहितीनुसार महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी 17,30,00,000 रुपयांचा निवडणूक खर्च दाखवला। प्रत्यक्षात मात्र त्यांच्या रजिस्टरमध्ये 1,26,00,000 रुपयांपर्यंत खर्च केल्याचं नमूद आहे। तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी 24 लाखांचा खर्च दाखवलाय। प्रत्यक्षात त्यांच्या रजिस्टरमध्ये 58,22,000चा खर्च आहे। याशिवाय प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी 28,47,000चा खर्च दाखवला, तर त्यांच्या सँडो रजिस्टरमध्ये 17,13,000 रुपयांचा खर्च आहे। त्यानंतर निवडणूक खर्च निरीक्षकांच्या तपासणीच्या वेळी पुन्हा एकदा याची तपासणी होणार आहे। दरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी यंदा प्रथमच होम वोटिंगची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे। जळगाव जिल्ह्यात होम वोटिंग सुरू करण्यात आले असून जिल्ह्यातील 1,504 अशा 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना घरूनच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। दरम्यान अमळनेर तालुक्यात लीलाबाई धनराळे या सगळ्यात ज्येष्ठ वृद्ध महिलेनं आपल्या घरी मतदानाचा हक्क बजावला आणि आपणही मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मी मतदान केलं आहे, तुम्ही पण करा आणि लोकशाहीला मजबूत करा।